नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ एकदम सिरियस होऊन कॉफी पित असतो. आता काव्याला फारच टेन्शन येतं. ती त्याच्या तोंडाकडे एकटक पाहत असते. शेवटी त्याला विचारतेच, आवडली नाहीये का कॉफी? बरी नाही झालीये का? पार्थ एकदम चिडतो आणि म्हणतो, बकवास झाली कॉफी, बकवास. मी असली घाणेरडी कॉफी माझ्या अख्ख्या आयुष्यात कधी प्यायलो नाही. दुधात पाणी आहे की पाण्यात दूध आहे? बरं ते सिनेमन तरी कसं टाकलंय? शी शी शी, एवढी वाईट कॉफी, बाप रे. पार्थने इतकी नावं ठेवल्यावरती काव्या रडायलाच लागते. काव्याला रडताना बघून पार्थ एकदम पॅनिक होतो आणि लगेच म्हणतो, अहो रडू नका ना, मी थोडी गंमत केली. काव्या म्हणते, गंमत वगैरे काही नाही, खरंच ही कॉफी चांगली झाली नसणार आहे, माझंच चुकलं, सॉरी, मी परत नाही करणार कॉफी. मग आता पार्थ तिला म्हणतो, अहो असं करू नका, तुम्ही छान बनवले कॉफी, तुम्ही बेस्ट बनवले कॉफी, आय स्वेअर. पण मात्र काव्या काय ऐकायला तयार नसते. ती म्हणते, नाही नाही, तुम्ही माझं मन राखायला म्हणताय. तुम्ही म्हणालात ना ही कॉफी बकवास बंडल झाले, म्हणजे ही कॉफी बकवासच झाली असणार. मग आता पार्थ जरा गडबडीतच म्हणतो, अहो मी आता तुम्हाला कसं एक्सप्लेन करू, तुम्ही खूप छान कॉफी बनवली, जगातली बेस्ट कॉफी तुम्ही बनवली. काव्या त्यावरती म्हणते, खोटं खोटं, साफ खोटं. पार्थ म्हणतो, अहो मी शपथ घेऊन सांगतो तुमची, खूप परफेक्ट बनवली तुम्ही कॉफी, अगदी मला हवी तशी. आता काव्या थोडी शांत होते आणि म्हणते, मग आधी का असं बोललात, बकवास झाले म्हणून? पार्थ आता हसतच म्हणतो, म्हटलं जराशी तुमची फिरकी घ्यावी म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. काव्या चिडते आणि म्हणते, माझी फिरकी घ्यायची तुम्हाला? आणि त्याला मारायला लागते. माझी फिरकी घ्यायची तुम्हाला? ठीक आहे, घ्या तुम्ही माझी फिरकी घ्या, आणि ही सिनेमन कॉफी पिऊ नका, तुम्ही रम्याने केलेली कॉफी प्या. आता लगेच रूमच्या बाहेर जायला निघते. पार्थ एकदम तिच्या मागे धावत धावत जातो आणि म्हणतो, काव्या काव्या, एक मिनिट थांबा, आय एम सॉरी. पण तरी सुद्धा काव्या फुगलेलीच असते. आता मात्र पार्थ म्हणतो, हे बरं आहे, बोक्याने थोडीशी मस्करी केली तर लगेच फुगायचं असतं का मांजरीने? तेव्हा आता काव्या म्हणते, मग काय करायचं मांजरीने, माफ करायचं? पार्थ लगेच म्हणतो, हो. त्यावरती काव्या म्हणते, कसं आहे ना, ही गोड गोंडस फिसकारणारी मांजर एकदा फिसकारली ना, तर हा जो बोका आहे ना, तो 50 वेळा ऐकून दाखवतो. पण हा बोका शांतपणे खोड्या काढतो, त्याचं काय? तेव्हा आता पार्थ तिला म्हणतो, पण हा बोका का खोड्या काढतो याचा विचार करायला हवा ना मांजरीने. काव्या आता त्याला लगेच विचारते, का काढतो? आता मात्र पार्थ अगदीच रोमॅन्टिकपणे तिला म्हणतो, कारण या मांजरीच्या गोड गोंडस चेहऱ्यावरती हसू पाहिजे म्हणून. आता काव्याचा राग 2 मिनिटात गायब होतो आणि ती लगेच गोड एकदम लाजतच हसते. लगेच पार्थ म्हणतो, हा हा, हेच हवं होतं मला. काव्या हसते आणि म्हणते, डॅम्बिस आता देशमुख, तुम्ही सगळा राग घालवला तुम्ही माझा. त्यावरती पार्थ म्हणतो, ते तर मी आहेच. तेव्हा आता लगेचच पार्थ म्हणतो, बरं आय एम सो सॉरी, मी तुम्हाला रडवलं, बरं एक मिनिट थांबा. आणि लगेच कॉफीचा मग घेऊन येतो आणि म्हणतो, ही कॉफी मनापासून सांगतोय, खूप छान झाली कॉफी. आणि ही कॉफी का छान झाली माहितीये? आता काव्या विचारते, का? त्यावरती पार्थ म्हणतो, कारण या कॉफीत तुमचं प्रेम उतरलंय. तर असं म्हटल्यावरती काव्या लाजते. पार्थ आपला तिच्याकडे एकटक पाहत असतो. आता लगेच काव्या विषय बदलत म्हणते, बरं घ्या तुम्ही कॉफी, मी माझ्या अभ्यासाचं बघते. मग आता लगेचच पार्थ म्हणतो, बरं काव्या, तुम्ही माझ्यासाठी एवढी छान कॉफी बनवून आणलीत, तुम्हाला ना काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यायचा विचार करतोय मी. मग आता काव्या हसतच विचारते, काय देणार आहात? त्यावरती पार्थ म्हणतो, तुमचं खरं तर स्केच काढून झालंय, त्यामुळे आता, आणि विचार करून म्हणतो, तुमच्या नावाचं ना टॅटू काढतो हातावरती. टॅटूचं नाव ऐकल्यावरती काव्या एकदमच जुन्या आठवणीत जाते. तिला खूप राग येतो. तिला अचानक आठवतं की जीवाने सुद्धा तिच्या नावाचा टॅटू त्याच्या अंगावर काढलेला असतो. आता मात्र तिला झालेला प्रसंग आठवतो, जेव्हा ती जीवाला सांगत असते, सगळं लपवशील तू, पण हा टॅटू त्याचं काय करशील? तेव्हा जीवा जळता लाकूड घेऊन टॅटू वरती लावतो आणि म्हणतो, यापुढे लपवायची गरजच लागणार नाही. आता हे सगळं आठवल्यावरती काव्या एकदमच पॅनिक होते. पार्थ मात्र आता काव्याकडे पाहतच असतो. तो पुन्हा विचारतो, काय विचारतोय मी काव्या, काढू टॅटू? अचानकच काव्या भडकते आणि म्हणते, प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. टॅटू काढणं म्हणजे काय मस्करी वाटते तुम्हाला? टॅटू आयुष्यभराची खूण होऊन बसतं ते, आणि मग ते जाळायला. आता ती पुढे काही बोलणार त्याआधीच ती स्वतःला आवरते आणि शांतच होते. पार्थ एकदम काव्याकडे आश्चर्यानेच पाहायला लागतो. ती आता स्वतःला आवरते आणि म्हणते, हे बघा देशमुख, प्लीज असं काहीही करू नका, आणि प्लीज असं काहीही बोलू नका, प्लीज. त्यावरती पार्थ तिला विचारतो, एवढं काय झालंय, एवढ्या का चिडताय तुम्ही, मी आपलं सहज विचारलं. तेव्हा आता काव्या जरा शांत होते आणि त्याला म्हणते, सॉरी, मी जरा जास्तच रिॲक्ट झाले, पण नका असं काही करू, घ्या ना कॉफी घ्या, मी आले, आणि पुन्हा एकदा सॉरी म्हणते. असं म्हणून काव्या तिथून निघून जाते. पार्थ मात्र विचारातच पडतो. तर इकडे काव्या बाहेर येऊन स्वतःशीच विचार करते, या जीवाच्या आठवणी फार अस्वस्थ करतात मला कळतच नाहीये ही भीती कधी संपणार आहे माझ्या मनातली. तर आता दुसरीकडे नंदिनीच्या आनंद निवासचं ऑप्शन सुरू झालेलं असतं. नंदिनीचा तर पार जीव कंठाशी आलेला असतो.
आता राजन जाधव सगळ्या लोकांना इंट्रोडक्शन देत अगदी सांगत असतो, बघा ही जागा किती ऐसपैस आहे, ते एकदम मस्त खेळती हवा आहे, समोर छान सुंदर समुद्र आहे, समोर एक बाग सुद्धा आहे आणि अशी जागा मुंबईमध्ये मिळणं जरा रेअरच आहे. आता हे सगळं वर्णन ऐकून आणि या सगळ्या गोष्टी पाहून नंदिनी खूप रडत असते. आता हा जाधव मुद्दामूनच नंदिनीकडे पाहतो आणि म्हणतो, इथे राहणाऱ्या लोकांनी इथे इतका आपलेपणा आणि जिवंतपणा पेरलाय की कोणाचाही या जागेवरती जीव जडतो. आता मुद्दामूनच भास्कर नंदिनीकडे पाहतो आणि म्हणतो, कोणाचाही जीव जडेल आणि ही जागा सोडताना कोणाचाही जीव तुटेल, अशीच आहे ती जागा, नाही का? नंदिनीच्या मात्र डोळ्यातलं पाणीच थांबत नसतं. पण हा जाधव आणि भास्कर दोघही मुद्दामून नंदिनीकडे बघून खुश होत असतात. मग आता पुढे भास्कर म्हणतो, एनिवे या जागेचे इंट्रोडक्शन आता झालंच असेल तुम्हाला, तेव्हा आता आपण या जागेच्या लिलावाला सुरुवात करूयात. नंदिनी आपली हात जोडून भास्करकडे अजूनही आशेने पाहत असते, पण जाधव लगेचच म्हणतो, लेट स्टार्ट द ऑक्शन. प्रत्येकाने आपापली किंमत सांगा. मग आता जाधव ऑक्शन करणाऱ्या सरांना सांगतो, सर. त्यावरती ते सर म्हणतात, बघा या जागेची किंमत 80 लाखापासून सुरू होते, तर आता सुरू करा. असं म्हटल्यावरती जमा झालेल्या लोकांपैकी एक जण म्हणतो, 90 लाख. आता 90 लाख किंमत ऐकल्यावरती लगेचच भास्कर मुद्दामून नंदिनीकडे पाहतो. आता आणखीन एक जण म्हणतो, 1 करोड. तेव्हा आता ऑक्शनवाले सर म्हणतात, अहो 1 करोड? अहो किमान ही जागा बघून या जागेची किंमत ठरवा. बोला, पुढे बोला. तेव्हा आता ऑक्शन मध्ये एक एक करून प्रत्येक जण बोली लावत असतो आणि इथे नंदिनीच्या काळजाचे तुकडे होत असतात. भास्करला मात्र नंदिनीला त्रास होतोय बघून खूप आनंद होत असतो. तेव्हा आता ऑक्शनसाठी आलेल्यांपैकी एक जण म्हणते, 3 करोड. पुन्हा ऑक्शनचे सर म्हणतात, 3 करोड. पुन्हा एकदा जागेवरती नजर टाका आणि मग बोली लावा. बोला, पुढे बोला. मग आणखीन एक जण म्हणतो, 5 करोड. मग आता ते सर म्हणतात, 5 करोडच्या पुढे कोणी बोली लावणारा आहे का? आणि मग ते ऑक्शनचा फायनल रिझल्ट सांगण्यासाठी म्हणतात, 5 करोड 1, 5 करोड 2. तितक्यातच आणखीन एक व्यक्ती म्हणतो, 8 करोड. तेव्हा ते सर पुन्हा आता बोलायला सुरुवात करतात, 8 करोड 1, 8 करोड 2. आता ते 8 करोड 3 बोलणार त्याआधीच जीवा नेमका तिकडे येतो. त्याच्या हातामध्ये त्याने बनवलेलं आनंद निवासचं सुंदर असं मॉडेल असतं आणि तो बाहेरूनच ओरडतो, 10 करोड. आता 10 करोड म्हटल्यावरती सगळेच जण वळून आवाज कुठून आला ते पाहतात, तर तिकडे जीवा उभा असतो. 10 करोडची अमाऊंट जीवाने सांगितलं पाहिल्यावरती भास्कर आणि राजन जाधव दोघांच्याही चेहऱ्याचा रंगच उडतो. तर नंदिनीला आश्चर्याचा धक्का बसतो. मग आता लगेचच नंदिनी धावतच जीवाकडे जाते आणि म्हणते, जीवा हो तुम्ही इथे काय करताय? आता जीवा हातानेच नंदिनीला शांत राहा म्हणून खुणावतो. आता तो जाधव आणि भास्करकडे जातो आणि म्हणतो, 10 करोड बोललोय मी. भास्कर तर अक्षरशः रागाने जीवाकडे पाहत असतो. मग जीवा मुद्दामूनच भास्करकडे पाहतो आणि म्हणतो, 10 करोड बोललोय मी. मग आता जीवा मुद्दामूनच सगळ्या पब्लिककडे पाहतो आणि म्हणतो, बोला बोला, 10 करोड पेक्षा जास्त कोणाला किंमत लावायची असेल तर बोला, आता बोला. पण कोणीच काही बोलत नाही, सगळीकडे पूर्ण शांतता असते. आता लगेच भास्कर चवताळतो आणि पुढे येऊन म्हणतो, अरे तू इथे काय करतोयस? त्यावरती जीवा त्याला म्हणतो, मी इथे काय करतोय म्हणजे? या जागेचं ऑक्शन सुरू आहे ना, मग मी नाही का येऊ शकत? मग जीवा मुद्दामूनच बोलतो, का काही इश्यू आहेत का या जागेचे? आता मात्र भास्कर आणि जाधव दोघांच्याही चेहऱ्याचा रंग उडतो. लगेच लोकांमध्ये कुजबूज सुरू होते. तेव्हा भास्कर आता सफाई देत म्हणतो, हे बघा या जागेचे काहीही इश्यू नाहीयेत. ही जागा अतिशय प्राईम लोकेशनवर आहे, समुद्राच्या समोर आहे. तेव्हा तुम्ही 10 करोड पेक्षा जास्त बोली बोला. आणि परत परत लोकांना सांगायला लागतो, अहो जास्त बोली लावा. आता मात्र लोक एकमेकांकडे बघून चर्चा करायला लागतात. मग मुद्दामूनच जीवा पुन्हा म्हणतो, अरे बोला, अजूनही कोणाला या जागेची 10 करोड पेक्षा जास्त किंमत लावायची? अरे बोला. पण कोणीच काहीच बोलत नसतं. मग आता ऑक्शन घेणारे सर म्हणतात, जर 10 कोटीच्या पुढे कोणीही बोली लावणार नसेल तर ही जागा आता यांना विकण्यात येईल. त्यामुळे पुन्हा एकदा विचार करा, लक्षात घ्या, येणाऱ्या काळात या प्रॉपर्टीची व्हॅल्यू सुद्धा दुप्पट होऊ शकते. तेव्हा 10 करोडच्या वर बोली लावायला हरकत नसावी. भास्कर आणि जाधव दोघांनाही आता थोडीशी आशा असते की कोणीतरी याच्यापेक्षा जास्त बोली लावेल. आता जीवाला सुद्धा जरा टेन्शनच येतं. नंदिनीला अजूनही रडूच येत असतं. आता पुन्हा ते सर म्हणतात, हे बघा हे लास्ट काउंटडाऊन आहे. आता ते सर काउंटडाऊन द्यायला सुरुवात करतात. ते म्हणतात, 10 करोड 1, 10 करोड 2. जीवा मात्र टेन्शनने सगळीकडे पाहत असतो आणि अखेर ते सर म्हणतात, 10 करोड 3. असं म्हटल्यावरती भास्करचा जो चेहरा पडतो त्याला एवढं टेन्शन येतं. आता ऑक्शनवाले सर म्हणतात, अँड सोल्ड. जीवाला आणि नंदिनीला प्रचंड आनंद होतो. मग ते सर म्हणतात, आता नियमानुसार
आनंद निवास यांच्या नावावर झालेलं आहे. तेव्हा आता जाधव सुद्धा काहीच बोलत नाही. तो सरळ फाईल देतो आणि जीवाला म्हणतो, ही घ्या फाईल, यावर सही करा आणि हँडओव्हर घ्या. मग आता जीवा सुद्धा मुद्दामूनच भास्करच्या समोर, अगदी त्याच्या नजरेच्या समोरून येईल अशा पद्धतीने ती फाईल घेतो. भास्करची आता चांगलीच जिरलेली असते. तो अगदीच खाली मान घालून उभा असतो. त्यानंतर आता मुद्दामूनच जीवा भास्करकडे पाहत म्हणतो, माझ्या दादाने ना मला एक गोष्ट सांगितली होती. आणि मग जाधवला म्हणतो, तुम्हाला सांगतो. नशीब इतकी अजब गोष्ट असते ना, की ज्या क्षणी तुम्हाला वाटतं ना की तुम्ही जिंकलाय, तुमच्याकडे सगळे इक्का, राजा, राणी, आणि त्याच वेळेला हुकुमाची तुर्री येऊन तुमचा डाव संपू शकते. आणि मग भास्करकडे पाहत म्हणतो, आत्ताही तेच झालं. कालपर्यंत तुमच्यासाठी मी विक्रम देशमुख या सक्सेसफुल बिझनेसमनचा एक मूर्ख मुलगा होतो. आणि आज तुम्हीच बळकावलेलं ते आनंद निवास तुम्ही त्याच मुलाला हँडओव्हर करताय. आणि मग रागाने म्हणतो, आनंद निवास परत करण्याची भीक मागणाऱ्या हातांना तुम्ही सही करायला लावताय. आणि मग एकदमच रागात म्हणतो, त्यामुळे आपली गुर्मी आपल्याच जवळ ठेवायची, नाहीतर नशीब एका क्षणात माज उतरवतं, जसा आज उतरवलाय. असं म्हणून आता भास्कर आणि जाधव दोघांकडेही एकदम रागाने पाहत असतो जीवा. आणि मग पुढे म्हणतो, हीच आहे खरी नशिबाची ताकद आणि माझी छोटीशी हुशारी. मग मात्र आता राजन सॉरी म्हणतो आणि म्हणतो, मला माफ करा, मी तुमच्या बाबतीत थोडा जजमेंटल झालो. तेव्हा आता जाधव शांतपणेच म्हणतो, मला माफ करा, पण मागचं सगळं विसरून जा आणि आता सही करा. नंदिनीच्या चेहऱ्यावरती अखेर हसू खुलतं. आता जीवा हसतच अगदी भास्करकडे पाहतो. भास्करचा तर चेहरा पार काळा निळा झालेला असतो. तो अगदी रागाने नजर रोखून जीवाकडे पाहत असतो. आता जीवा त्याच्याकडे पाहतो आणि मुद्दाम म्हणतो, ओ पेन प्लीज, असं म्हणून जाधवकडे पाहतो आणि नंतर पुन्हा भास्करकडे पाहतो आणि त्याला इशाऱ्यानेच पेन दे असं खुणावतो. आता भास्करचा खरं तर तिळपापड झालेला असतो. त्याला आता खूप राग आलेला असतो, पण त्याचा नाईलाज असतो, कारण ऑक्शन जीवा जिंकलेला असतो. आता तो खिशातून पेन काढतो आणि अगदीच मनावर दगड ठेवून जीवाकडे देतो. आता जीवा मुद्दामून त्याच्या हातातून पेन खेचून घेतो आणि मग पुन्हा तोच पेन त्याच्याच कोटवरती मुद्दामून घासतो. चांगलाच भास्करचा अपमान करतो. आता जीवा चेकवरती सही करत असतो आणि जागेच्या पेपरवरती सह्या करत असतो. नंदिनीचा आनंद तर आता गगनात मावेनासा झालेला असतो. ती अगदी हात जोडूनच देवाची प्रार्थना करत असते. तर भास्करला इतका राग अनावर झालेला असतो की तो नुसता खुन्नस देऊन जीवाकडे पाहत असतो. जीवा आता चेकवरती सही करतो आणि मुद्दामून तो चेक भास्करच्या डोळ्यासमोर धरतो आणि भास्करला नजरेनेच खुणावतो, बघ हा चेक, आणि म्हणतो 10 करोडचा चेक. आता जाधव तो चेक घेतो. तेव्हा आता नंदिनीला आनंद तर झालेला असतो, पण तिच्या मनात विचार येतो, इतके पैसे जीवाने कुठून जमवले असतील. त्यांच्या प्रत्येक कृतीचं मला फक्त टेन्शनच येते हल्ली. मग आता जीवा मुद्दामूनच भास्करचं पेन असं भास्करच्या नजरेसमोर धरतो. भास्कर रागानेच त्याच्या हातातून पेन काढून घेतो. त्यावरती आता जाधव म्हणतो, सो मिस्टर जीवा देशमुख, आनंद निवास आजपासून तुमचं झालं. हे ऐकल्यानंतर नंदिनीला खूप आनंद होतो. ती अगदीच आनंदाने रडायला लागते. तर आनंद निवास मधल्या सगळ्या मुली आता जोर जोरात उड्या मारून टाळ्या वाजवायला लागतात आणि एकदमच जल्लोष करायला लागतात आणि येऊन एकदम नंदिनीला बिलगतात. आता जीवा सुद्धा नंदिनीच्या समोर येऊन उभा राहतो. ऑक्शनसाठी आलेली बाकीची माणसं आता तिकडून निघून जातात. आता जीवा सुद्धा नंदिनीच्या समोर येऊन उभा राहतो. दोघही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात. पण या भास्करची मात्र अजून काही मस्ती उतरलेली नसते. तो पुन्हा एकदा जोर जोरात टाळ्या वाजवत आणि जोर जोरात हसत नंदिनी आणि जीवाच्या मधोमध येऊन उभा राहतो आणि मुद्दामूनच नंदिनीकडे पाहत म्हणतो, टाळ्या तर झाल्याच पाहिजेत या मूर्ख जीवासाठी. नंदिनीला आता भास्करला नक्की काय म्हणायचंय कळतच नाही. ती जीवाकडे पाहते. आता भास्कर मुद्दामूनच जीवाला म्हणतो, अरे जीवा, तू 8 कोटींची जागा 10 कोटीला विकत घेतलीस. खरं सांगू जीवा, तुला ना व्यवहार कळतच नाही अरे. मग आता जीवा सुद्धा मुद्दामूनच हसतो. आता जीवाला हसताना पाहून भास्करचा चेहरा परत उतरतो. जीवा हसतच म्हणतो, पण मला नात्यांची गणितं कळतात. आणि मुद्दामूनच पुढे येत म्हणतो, आणि राहिला प्रश्न व्यवहाराचा, तर माझ्यासाठी माझ्या माणसांच्या आनंदापेक्षा दुसरा कोणताही व्यवहार महत्वाचा नाही. आणि मग एकदमच चिडून म्हणतो, तू फक्त या जागेची किंमत लावलीस रे म्हाताऱ्या, पण या वास्तूची किंमत फक्त मला माहितीये. आणि असं म्हणून नंदिनीकडे पाहतो. नंदिनी खूप खुश असते. नंदिनीच्या चेहऱ्यावरती हसू असतं. आता जीवाला तिचा हसू पाहून खूप छान वाटतं. पण भास्कर खूप रागाने जीवाकडे पाहत असतो. आता जीवा पुन्हा म्हणतो, खरं तर व्यवहार तुलाच कळत नाही अरे. बिंडोक आहेस तू, बिंडोक.
या जागेची तू 20 करोडची जरी बोली लावली असतीस ना, तरी ही जागा मी विकत घेतली असती. मग खूपच चिडून म्हणतो, वेळ आली असती ना तर मी स्वतःला गहाण ठेवलं असतं, पण तरीही ही जागा मीच विकत घेतली असती. आणि चिडूनच म्हणतो, कारण ही जागा माझ्या बायकोचा श्वास आहे. आणि आता भास्करला असा दंडाला धरून सरळ बाजूला ढकलतो आणि नंदिनीच्या समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो, आणि तो तिला परत मिळवून देण्यासाठी मी कोणत्याही थराला जायला तयार आहे. मग आता जीवा आणि नंदिनी दोघही एकमेकांकडे पाहतच राहतात. पुन्हा भास्कर सुरू होतो, अरे कोण म्हणतं आनंद निवास तुला मिळालं म्हणून? आणि अगदीच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये म्हणतो, अरे तू पुन्हा एकदा मूर्ख ठरलायस. आता हे ऐकल्यावरती नंदिनी आणि आश्रमातल्या इतर महिलांना आता टेन्शनच येतं. नंदिनी आता विचारच करायला लागते. भास्कर पुढे म्हणतो, अरे तू जी जागा विकत घेतलीस ना, ती जागा सरकार लवकरात लवकर जप्त करणार आहे. हे ऐकल्यावरती आता नंदिनीला टेन्शन येतं. भास्कर पुढे म्हणतो, अरे त्या ठिकाणी सरकार गव्हर्नमेंट हॉस्पिटल उभं करणार आहे. आता भास्कर आणि जाधव दोघांनाही आनंद होत असतो की त्यांनी पुन्हा एकदा जीवाला मूर्ख बनवलंय. जाधवच्या तर चेहऱ्यावर अगदी स्माईल असतं. नंदिनीला पण आता टेन्शन येतं. तर इकडे दुसरीकडे काव्या विचारातच किचन मध्ये येते. ती राहून राहून पार्थच्या बोलण्याचा विचार करत असते. पार्थ तिला म्हणतो की तुमचं स्केच तर काढून झालंय, मग आता रिटर्न गिफ्ट मध्ये मी तुमच्या नावाचा टॅटू काढतो. आणि मग अचानक तिच्या नजरेसमोर पुन्हा एकदा जीवाने टॅटू जाळून घेतल्याचा क्षण उभा राहतो आणि ती एकदमच पॅनिक होते, खूप अस्वस्थ होते. आणि या विचारामध्येच असताना ती गॅसवरती ठेवलेलं भांड उचलून दुसऱ्या स्टोव्ह वरती ठेवते आणि गॅस ऑन करते. पण तो गॅस पेटवत मात्र नाही, तो तसाच चालू ठेवते आणि या सगळ्याकडे तिचं लक्षच नसतं. आता तशीच ती किचन मधला दुसरा कचरा उचलते आणि डस्टबिन मध्ये टाकायला जाते. तितक्यातच तिचं लक्ष जातं, डस्टबिनच्या जवळ एक कागदाचा बोळा पडलेला असतो. आता ती तो कागद उचलते आणि खोलून पाहते. तो कागदाचा बोळा म्हणजे नंदिनीच्या आनंद निवासच्या ऑक्शनचं पॅम्पलेट असतं. मग आता नंदिनी ताईच्या आनंद निवासचं ऑक्शन होणार आहे हे वाचल्यावरती काव्याला आता जबरदस्त धक्का बसतो. ती धक्क्याने स्वतःशीच विचार करते, काय आनंद निवास विकलं जाणार आहे? आनंद निवास ऑक्शन सेल? अरे नंदिनी ताई काही बोलली पण नाही मला. तर इकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटलसाठी जागा जप्त होणार आहे हे ऐकल्यावरती नंदिनी चांगलीच पॅनिक होते आणि ती लगेच जीवाला विचारते, काय? अरे जीवा हे काय बोलतायत? त्यावरती जीवा आता तिला शांत करत म्हणतो, एक मिनिट थांब, तू शांत हो, नको पॅनिक होस. आणि भास्करकडे हसतच पाहतो आणि आता मुद्दामूनच भास्करला म्हणतो, काय झालंय या म्हाताऱ्याचा ना गोड गैरसमज झालाय. आणि मग एकदमच चिडून भास्करला इशारे करत म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव भास्कर, या जीवाचं सरकार जीवा स्वतः आहे. भास्करला मात्र काहीच कळत नसतं, तो नुसता जीवाकडे पाहत राहतो. आता जीवा त्याला म्हणतो, बघायचंय? आणि असं म्हणून जोरात शिट्टी वाजवतो. जीवाने शिट्टी वाजवल्यावरती महाजनी काका एकदम आतमध्ये एंट्री घेतात. आता महाजनी काकांना पाहून नंदिनीला आश्चर्यच वाटतं. तर भास्कर आणि जाधव दोघांच्याही पायाखालची चांगलीच जमीन सरकते. नंदिनीला तर काय चाललंय काहीच समजत नाही. आता जीवा मुद्दामूनच महाजनी काकांना मिठी मारतो आणि मुद्दामून ओरडून म्हणतो, मीट माय पार्टनर इन क्राईम मिस्टर शेखर. आणि भास्करकडे पाहून म्हणतो, महाजनी. आता मात्र भास्कर आणि जाधव दोघही एकमेकांकडे पाहायला लागतात. आता भास्कर घाबरूनच विचारतो, काय? पण तुम्ही तर सरकारी अधिकारी ना, ते चंद्रकांत सरपोतदार. आता महाजनी काका आणि जीवा जोर जोरात हसायला लागतात. हसत हसतच एकमेकांना टाळ्या द्यायला लागतात. आता जीवा हसतच भास्करला म्हणतो, तुला अजून कळलं नाही का रे भास्कर? अरे तुझा गेम झालाय. अरे हा सरकारी माणूस नाही, हा माझा माणूस आहे. आता असं म्हटल्यावरती भास्करला चांगलाच धक्का बसतो आणि मग आता जीवा ऑक्शनच्या बोर्डकडे बोट दाखवतो आणि जोरात ओरडून म्हणतो, आणि ही आहे मी वाट वाकडी करून मिळवलेली जागा. आणि मग जीवा भास्करच्या समोर अगदी स्टाईल मध्ये उभा राहतो आणि म्हणतो, काय जिंकला की नाही राजा? भास्करला आता बरोबर जीवाने नक्की त्याची काय वाट लावली हे लक्षात येतं. आता जीवा भास्करची कॉलर पकडतो आणि त्याला जोरात खेचतो आणि त्याच्याकडे एकदम असा रागानेच पाहतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये जीवा अगदी गुडघ्यावर बसून नंदिनीच्या समोर आनंद निवासच्या चाव्या करत म्हणतो, तुझा श्वास, तुझं सुख, तुझं आनंद निवास. तेव्हा आता नंदिनी खूप खुश होत जीवाला म्हणते, माझं नाही, आपलं आनंद निवास. आता सगळेच जण आनंदाने टाळ्या वाजवायला लागतात. नंदिनी हातातल्या चाव्यांकडे अगदी मन भरून पाहत असते. तर इकडे दुसरीकडे काव्या गॅस ऑन करून तशीच निघून गेलेली असते आणि तिला शोधत शोधत पार्थ किचन मध्ये येतो आणि स्वतःशीच म्हणत असतो, कुठे गेल्या या काव्या?
तितक्यातच त्याला गॅसचा वास येतो आणि तेवढ्यातच काव्या सुद्धा तिथे धावत येते. त्यावरती पार्थ तिला म्हणतो, कोणी जर लाईट केला असता ना तर ब्लास्ट झाला असता. आता काव्या शांतपणे म्हणते, माझ्याच हातनं झालं असणार. पार्थ पटकन गॅस बंद करतो आणि मग काव्याला विचारतो, काय चालू आहे नक्की तुमच्या मनात? काही असेल तर प्लीज बोला. आता काव्या पार्थकडे पाहतच राहते. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.